विक्रांत फायनली हालत होत आहे ना. मंडपच्या संदर्भात भरपूर डेकोरेशन चांगलं आहे. मेन प्रोग्राम जिथं आहे तिथं आलून बाय नाही बाय बाय सांग काहीतरी. आता आमचं सर्व काही जेवण तर रेडी झालेलं आहे. 150 किलो मटन, ओके 60 किलो चिकन. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वडील तुम्हा सर्वांचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे. भन्नाट शब्द यासाठी वापरला आहे की आजच्या या ब्लॉगमध्ये मी स्पेशली आगरी कोळ्यांची हळद संपूर्ण तामझाम काय असतो हे दाखवणार आहे. ह्याच्या अगोदर दाखवायचा प्रयत्न केला आहे, पण आज प्युअर दाखवणार आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये स्पेशली आम्ही तिघांनी पण मॅचिंग केलेलं आहे आणि अशा प्रकारचीच मॅचिंग तिथं पण बघायला भेटणार आहे. आणि जबरदस्त हळद आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही माझ्या खास मित्राची हळद आहे, जो माझ्यासोबत बालवाडीपासून आहे, प्रीतम. त्याची हळद आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी जेवढं होईल तेवढं आपल्या आईच्या भाषेचा उपयोग करणार आहे. सो चला या एक्साइटिंग ब्लॉगला सुरुवात करूया. सुरुवातीला मी आणि कायरा आलोत, मम्मी चालत होते ना, ठीक आहे. आणि इथं बॅकग्राऊंडला आलोत. हा एक मांडव आहे जेवणाचा. पार्किंगला इकडं गाडी लावली पाठीमागून. तिथं पुढे एक मांडव आहे, इथं एक मांडव आहे. आता मला कन्फ्युजन झाला आहे, गावातल्या गावात असून नक्की मांडव बेट कुठला आहे. चला शोधतो. चल कायरा जाऊया ना. प्रीतम काकाला भेटूया. कायरा कोण आपल्याला कोण भेटला आहे आता? नवरा बाई भेटलाय ना. आपण आगरीच बोलायचं आता आज, निस्ता आगरी. आणि हा आमचा प्रीतम भाऊ, ज्याची आज हळद आहे. खतरनाक, जाम मजा येणार आहे, जाम एक्साइटेड. 2 दिवस सुट्टी टाकली. हो सुट्टी टाकली, 100% सुट्टी टाकली. 100% पाहिजे, सुट्टी पाहिजेच. ठीक आहे, दादा आहे. हल्दीला यायचं, हल्दीला यायचं. नक्की नक्की. काय दादा एक्साइटमेंट? मग इथं खावाची पिवाची सगळी सोय आहे. प्रॉपर आग्र्यांची हालत असणार आहे, जाम मजा येईल. मी पण जेवढा होईल तेवढा आगरी बोलायचा प्रयत्न करणार आहे. बघा कसं वाटतंय. ठीक आहे ठीक आहे. चला आता प्रोग्राम सुरू होईल, तसं दाखवतो. बाकी बोलूया नंतर. हळूहळू मटन दाखवलं जा. दाखवते. मटन पहिली सुकट आग्र्यांची, पहिली पोला आणि सुकट आग्र्यांची फेमस. हल्दीला जेवणाची सोय अशी आहे. हे बॅकग्राऊंडला इथं काम चालू आहे. आणि हे जेवणाचा प्रोग्राम असा. इकडं पापडांचं काम चालू आहे. ही आपली सगळी मंडळी आहेत. आणि हा मटण. काका काय करता? आम्ही आता पापड तळतो. हां, पापडानंतर आम्ही पकोडे करणार, चिकन पकोडे. हे चिकन पकोडे आहेत ना. हा. ओके. आता आमचं सर्व काही जेवण तर रेडी झालेलं आहे. 150 किलो मटन, ओके 60 किलो चिकन आणि पनीर मटर या मावशी बनवले, कोबीची भाजी आणि वरण वगैरे. ओके. आणि सर्वांच्या सहकार्याने आमचं जेवण लवकर झालं आहे. आणि तुम्ही आम्हाला परफेक्ट टायमाला सर्व सामान पुरवलं, त्याबद्दल आमचं लवकरच जेवण झालेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. काका काय नाव तुमचं? चंद्रकांत जानू पैकर, राहणार शिरनेर. शिरनेरचे आहेत ना काका? उरण तालुक्यात प्रसिद्ध गोंधळी म्हणून कार्यक्रम करतो. ओके. हा. आणि त्या गोंधळ्यामध्ये जिल्हास्तरीय सहभाग घेऊन स्पर्धेत सुद्धा उतरलो होतो 16 टीम मध्ये. ओके. हा, तिथं सुद्धा आम्हाला पारितोषिक मिळालं. या निमित्ताने काकांची पण भेट झाली, माझी पण फर्स्ट टाइम. आणि बाकी आपली ही इकडे मंडळी आहेत, भाताचं वगैरे चालू आहे. ब्लॉगचं नाव सांग तुझे. प्रकाश पाटील. कुठला? मी कोपरोळीचाच आहे, प्रीतमचा मित्र आहे बालवाडीचा. प्रीतमची खास ही आहे ना, ब्लॉग नाही केला तर मला मारील. आणि आग्र्यांच्या हल्दीला अख्खे महाराष्ट्रात माहिती आहे की काय असतंय. तोच प्रकार काय बघा, खमंग तडी मटन. तडी मटण. ठीक आहे. इथं मटणाची एवढी मोठी पातेल आहे. आणि इकडे चिकन पण आहे. जे मटण नाही खात त्यांच्यासाठी चिकनाचा टोप इथं आहे, जो पण रेडी आहे. आणि आता फक्त वाजले 10:30. सकाळपासून सुरुवात होणार आहे. ठीक आहे. चला आता बाकी ठिकाणचं सगळं कवर करूया. हा जेवणाचा मंडप झाला ना की तिथून कॅरी करत आणखी एक मंडप आहे. तो स्पेशली मला वाटतं इथं, बापरे, हा VIP असेल आणि हा कॉमन असेल. हे टेबल बघू शकता, खाया पियाची सोय. हे समजलं ना. दारू आणि मटण जिथं असेल, हा एवढा मोठा नुसता फक्त एरिया आहे. हां, काय हल्दीचा बेत असेल आणि काय संध्याकाळची मजा असेल. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. हां, लय म्हणजे मलाही आता इमॅजिन नाही करू शकत. या नेक्स्ट लेवल आहे. ठीक आहे. आता इथून आणखी एक वाट आहे इकडं, तर ह्या वाटेने जाऊया. काय दिसतंय बघूया. ही मेन एंट्री आहे. आणि इकडून
असा हा पहिला मंडप आहे. उष्टी हालत पाठवायचा कार्यक्रम आहे आणि हा बॉक्स आहे. हल्दीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. कायरा रडायला लागली. ठीक आहे. नाही घे लाव लाव. घाबरली. विक्रांत फायनली हालत होतंय ना. फायनली म्हणजे काय माझं होणारच होतं. तसं नाही. वाटलं नव्हतं एवढे लवकर करशील रे. 32 बात तो सही है. काय रे तुला घाऱ्या पाहिजे? घाऱ्या पाहिजे तुला? हां स्पेशली आमच्याकडं घाऱ्या काढतात, वडे काढतात हल्दीच्या अगोदरच्या दिवशी. ते दाखवतो तुम्हाला. काढायचा तर नाही भेटलेला, काल होता ते, पण आज दाखवतो. आणि हा प्रीतमचा छोटा भाऊ पराक्रमी आहे जाम. ओके चिअर्स. सध्यापुरता दिवसा हे, रात्री चेंज होईल. बघूया. नुसती खावाला बसली. बाबू काय आहे? प्रीतमची फेवरेट बाय. बाय नाही बाय बाय सांग काहीतरी. बाय कसं वाटतं आता? आता कसं वाटतं? आताची फिलिंग सांग. चांगला वाटते. अशी मस्त ओवाळणी करून आमच्याकडे हळद लावली जाते. हे थोडंसं पारंपरिक पद्धतीत दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. आमच्याकडे असे वडे काढतात. सगळ्या डाळी वगैरे सगळ्या मिक्स केला जातो आणि त्याच्यानंतर हे वडे काढतात. नेहमीप्रमाणे नवऱ्याचा भाऊस हीच कामं करत असते बॅकग्राऊंडला. समजलं. स्वतःच खावायला लागते असं. हां घ्या घ्या. अशी फुल मजा येणार आहे. एक्साइटमेंट खूप आहे. पण ही एनर्जी आहे ना, सेम एनर्जी मला संध्याकाळपर्यंत ठेवायला लागणार आहे. कारण खतरनाक जे म्हणजे आम्ही असं बसलो होतो पार्टीला त्यावेळी इमॅजिन केलं होतं ना, ते ऑलमोस्ट थोडं थोडं सर्वजण सत्यात उतरत आहे. आणि जी प्लॅनिंग आहे प्रीतम जसा बोलला होता त्याप्रमाणे होत आहे. कॅमेरा हातात घेतलाय तर ट्रेनिंग चालू आहे. ते तर आता चालला करा. चालवायचं असलं तर बघा. हो याला पोर पाहिजे, कोण असतील तर बघा. पोलं खावायला आली नाही बघा. हां नुसती खादरी आहे खादरी. खुश आहे. असा सगळा प्रोग्राम आहे. आता मला लागली भूक, जाम ब्लॉगिंग केली, आता खाऊन घेते. नवरदेवाचं इकडं घर आहे आणि नवरदेवाचा बेस्ट कुत्रा रॉकी. बघा रॉकी आहे. चला घर दाखवतो. मस्त सजावट केली हे बघा. अशी मस्तपैकी एंट्री. आणि इथं समोर या नवीन केला आहे. त्या आधी नव्हता. तुलस केली आता आहेत. इकडं मस्त केला आहे. हां तुलस दाखवली. हां ही तुलस मस्त केली एकदम. मस्त व्ह्यू केला इथं. आणि इथं असं आहे. आता इथं आपला या करताना या चालू आहे. आई या काय बोलता? पाटा. गौरीचा सांग गुरुसा. तुझे भाषण सांग. गौरेच हां गौरेच सारतान. असा आहे सगळा. या आपला सगळा आग्र्यांचा आमचा असा असतं. असा सगळा असतंय. प्रत्येक जण आपापल्या परंपरेनुसार जेवढा माहिती आहे तेवढा करायचा प्रयत्न करतात. हो. गौरे साराचा नंतर अंगात येतो. हां अंगात आल्यावर सगळी लग्नाची माहिती, कुठं नवऱ्याला नारळ द्यायचा, कुठं मान द्यायचा, शेस उरवायची. ओके हो असं असतंय. नंतर नवरा बाहेर काढायचा. ओके. हां पण ही आधी पहिली विधी गौरेसाची असते. ओके ही पहिली विधी आहे. हा गौरेसाची. गौरेसा आधी पाटा भरल्यानंतर या काराला जाईल. ओके चालेल. येते बोलतील मग तो गाणी बोललं नाही हां मग तेव्हा ये जा. ओके चालेल. त्याला माहिती. आता
खरी मजा येणार आहे. आमची मित्रमंडळी आलेली आहे. मेन सुयोग आलाय. यो सुयोग आहे. यो विपिन माहिती आहे, वर्ल्ड फेमस आहे. ठीक आहे. बोल विपिनला काहीतरी जाम बोलायचं आहे. बोल काय माहिती आहे का? सुयोग काहीतरी सांगते विपिनला, सांग. एके मित्राचा त्याच्या अगोदर पोक्या बोलला. पोक्याचा लग्न झालं बोलतं. इथं बाबा लय स्टोऱ्या सांगायचा. काही विचारलं नाही तर याची इथं एक वेगळी स्टोरी असायची. आम्ही त्याला नाव फोक्या ठेवलेला. हे सगळं आमचं आहे. हळद लावायला बायकांचा चुमरा भरलाय. आता वाट नुसता हळदी पिवला करतील. आता पब्लिक झालेली आहे. जेव्हा टायमाला सगळा मस्त तरी आता पब्लिक कमी झाली. आम्ही थोडे कामान होतो त्याच्या पाय. आता आकाश आलाय. आम्ही आमचे आकाश कुत्र्याला हे तुला जवाल दिला तुला रॉकीकडे लक्ष त्याचा. रॉकी पिसाललाय. काही नाही खपलास रे तू. आता आपल्याला भेटली आता बायको. खपलास तू आता. काय नाही भेटा तुला. चल नरावं नको येऊ. काय नाही हवा तुझा आता तू असा एकटाच. चला दारूचा जो मंडप आहे तो चेक करायला ही पब्लिक आलेली आहे. VIP पास दिलेली आहे बंट्याजाने आम्हाला. त्याची एंट्री इकडे आहे आणि बाकी सर्वसाधारण मंडळी इकडे बसतात. कोपरली गावचे थोर व्यक्तिमत्व आणि सर्वांचा लाडका आमचा विक्कीबाई सुद्धा या हल्दीला आलाय. तर हा आपला विक्कीबाई. विक्कीबाई काय 2 शब्द बोलशील, काय सांग. मंडपच्या संदर्भात भरपूर डेकोरेशन चांगलं आहे. हां विक्कीबाईचा एक व्ह्यू घेतला या सर्व आपल्या हल्दीचा. मजा येणार आहे. विक्कीबाईचा संध्याकाळी डान्स. विक्कीबाई डान्स बघायला भेटेल ना तुझा. लोक तुझ्या डान्ससाठी एक्सायटेड आहेत. आपली तुझी रील मी टाकली होती एक, माहिती आहे का, इंस्टाग्रामला. जवळपास 250K गेली होती. बरोबर आहे. हा तर मग आज तो डान्स बघायला भेटेल की नाही. भेटेल 100%. ब्लॉग नक्की बघत राहा. विक्कीबाईचा स्पेशल डान्स दाखवतो. कोपरोलीमध्येच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीत ज्याचा डान्स फेमस आहे. लोक बघण्यासाठी उत्सुक असतात पण कधीच बघायला भेटतो. तो आज या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे. आमचा नवरा कटालला आहे. ह्या काय खपाचा नाही बेकार. 2 प्रीतम सांगत होता 2000 पत्रिका वाटल्या मी. आणि दुसरा एक खतरनाकवाला डान्स याचा बघायला भेटणार आहे. गौऱ्याचा तो पलाला. जेवणाच्या इथं आलो. मस्त जेवून घेतलाय आणि अशी सगळी बसलो आणि इथं पकोडं आणलेलं खालं आणि मग ब्लॉगची आठवण आली. मध्ये विसरायला होते ब्लॉगचा. आता सगळेजण आपली अशी दररोजची माणसं आहेत ना. आम्ही दररोज असा आम्ही कधी ब्लॉग नाही करू सोबत. त्याच्यामुळे काही लक्ष नाही. एक नंबर हळद लावा नवरा चष्मा लावून करू शकतात. त्यांनी केलाय. रात्रीचा माहोल पूर्ण चेंज झालाय. इकडं पूर्ण ऑर्केस्ट्रा DJ आहे. ठीक आहे. आणि सगळं आता माहोल वाटायला लागलाय. जो नाईटचा लुक आहे प्रीतमचा मस्त लुक आहे. मला आवडलं. 8 वाजलेत आणि आलोत आणि आता मांडव बघा. आता मजा आहे फुल. आणि इकडं ऑर्केस्ट्रा काय आहे काय आता बघा. हां ऑर्केस्ट्रा टाईप आहे काहीतरी या दिसतंय. या सगळा मजा येईल. आपले प्रीतम दादाला शोधूया. तारी जोडा आमचा विशाल दादा. फायनली हरवलेला आमचं 2 मित्र जमा झाले. विधी चालू आहे. तेलवणं झाली की आणि आमचा भाई मेन भेटलाय बाबा. कडक लुक दाखवतोय. उद्याचा काय लुक असेल. हल्दीचा लुक आहे. तर मंडळी आल्यानं डायरेक्ट जेवायला बेकार आहे ती. बघ जेवायला बसली लोक का बाबा. मटणावर ताव मारतान. 250 किलो आहे आता बोललाय. मेन प्रोग्राम जिथं आहे तिथं आलून. इकडं माहोल आहे पुरा. असं जर मी त्या शूटिंग करायला गेलो तर मला वाटते ज्यांना झाले असेल ते मला मारतील. आणशीत दाखवतंय. जाम बसलं नाही. एवढी लोक नाचायला राहिली तर नशीब माझं. डेंजर आहेत. ही असते आग्र्यांची हालत. दंब ती खरी पंगत आता पडली. गर्दी बघा. इथं बुफे टाईप आहे आणि इकडं व्हेज आहे. बेकार गर्दी. आणि ही वेटिंगला आहे तिथं. ही आल्या जाऊलाव यांचा खप्प नाही. गप रे चेहरा बघ. दंब गर्दी आहे. दंब
दाखवण्या पलीकडे गर्दी आहे. आता मला भंडारा वाटायला लागायला लागलाय. किट्टू भाऊ जिम बंद ठेवून आलाय. जिम बंद ठेवून आलाय हो जेवायला. अक्षय आला पिसालला विक्राडवर. अक्षय इकडे बघ. अक्षय इकडे बघ. आता आमचं सगळं खरं जमलं. यो सुशांत बॉडी बिल्डर आहे यो. त्याला ऑर्केस्ट्रा सुरू झालाय. फोटो आमचं इथं सगळं मेन आहे मेन. मंडप शांत झालाय. लाईट गेली. ऑर्केस्ट्रा थांबलाय. आता सगळे आता इकडे आता कॉन्सन्ट्रेट आता प्रीतमकर आहे. आता प्रीतमला थोडा मान भेटेल. आणि ये बघ यांना होईल तुमची सोय होईल. टेन्शन घेऊ नका. चेहरं बघा यांचं. जेवून आलं तरी सुकं चेहरा आहेत. काही नाही मजा चालू आहे. किती मोठा ब्लॉग झाला माहिती नाही. सकाळपासून करायला घेतलं. मी कधी जेवलं तरी का अंगावर माझा मास नाही व्हायचा ना. MD पाठीमाग कमेंट पास करते हो बयो. आता बोलती पण MDचा अर्थ त्याला विचारा भेटलं हो. तुम्ही कधी पण बोला र. युट्यूब चॅनल आपला माझा काय फेमस झालाय ना काय काय टिप्स त्या प्रीतमनीच देत राहिलाय. बस काय तुझ्या प्रगतीत माझी प्रगती भाई. म्हणून मी स्पेशल ब्लॉग केलाय. कधी कोणच्या हल्दीचा ब्लॉग केलाय तुमचे एवढ्याचे लग्न झाले केलाय. यो पहिल्या हल्दीचा ब्लॉग नाही रे. तुमच्यावर प्रेम नाही रे तो. MDच्या हल्दी लोललेलो आहे. तू व्हिडिओ ठेव र. चला असं मध्ये मध्येच बाईट घेत आहे काय काय चालू आहे.